कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवरील वावे बेंडचे पुलावरील संरक्षण रेलिंग तुटलेल्या अवस्थेत असल्यानं नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असताना नदीच्या दोन्ही बाजूचे लोखंडी रेलिंग अनेक ठिकाणी तुटलेले व धोकादायक स्थितीत असल्याचं दिसून येतंय। पुलाच्या बाजूला नदीचे पात्र असून तुटलेल्या रेलिंगमुळे वाहन चालकांचे तसेच पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले। विशेषतः रात्रीच्या वेळी अथवा मुसळधार पावसात वाहन अनियंत्रित झाल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या पुलाचा वापर वावे बेंडचे पोसरी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात करतात, त्यामुळे पुलावरील तुटलेले रेलिंग तातडीने दुरुस्त करून मजबूत संरक्षक कठडे बसवण्याची मागणी नागरिकांकडून होतीये। अपघात झाल्यानंतरच दुरुस्ती होणार का? सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पुलाची पाहणी करावी आणि तुटलेल्या रेलिंगची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये। एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे। वावे बेंडचे पुलावरील तुटलेले रेलिंग बांधकाम विभाग कधी दुरुस्त करणार असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।